हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण लहान मुलांना आवडणारे मिनी लावा केक याची रेसिपी बघणार आहोत। हे अगदी 2 मिनिटात तयार होतात आणि रेसिपी अगदी साधी सोपी आहे। त्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यासाठी अर्धी वाटी इथे मी पिठी साखर वापरलेली आहे। पिठी साखर वापरलेली आहे। तुम्ही कमी जास्त करू शकता पिठी साखरेचं प्रमाण, जसं गोड हवं असेल किंवा कमी गोड हवं असेल। आणि इथे 2 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि इथे 3 चमचे म्हणजे पातळ असं खूप घट्ट असं जर तूप असेल तर आपल्याला प्रमाण कळत नाही, त्यामुळे तूप गरम करायचं आणि गरम केल्यानंतर अगदी कडकडीत असं आपल्याला तूप टाकायचं नाही, पण इथे गरम करून मी थोडंसं 2 ते 3 चमचे इथे तूप वापरलेलं आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर वापरा, नसेल वापरायचं तर नुसतं तेल जरी टाकलं तरीसुद्धा चालते। मी इथे 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि 3 चम्मच तूप वापरलेलं आहे आणि 2 मोठे चमचे कोको पावडर टाकलेली आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। तर इथे आपले हे छान मिक्स करून झालेलं आहे। थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये दूध टाकून हे मिक्स करून घ्यायचं। एकदम टाकलं तर पातळ होऊ शकतं आपलं बॅटर, त्यामुळे थोडं थोडं करून दूध टाकून मिक्स करायचं। तर ह्या पद्धतीने आपलं हे बॅटर मिक्स करून झालेलं आहे। कुठेही थोडेसे अशा गाठी वगैरे राहिलेल्या नाही आहेत, पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे। इथे आपण थोडीशी बेकिंग पावडर वापरलेली आहे, अर्धा चम्मचला कमी आणि म्हणजे खूप कमी, आणि थोडंसं इथे आपण खायचा सोडा वापरलेला आहे किंवा बेकिंग सोडा ज्याला म्हणतो आपण, ते इथे वापरलेला आहे। तो आता ते आपण ह्याच्यामध्ये टाकून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिनी लावा केक बनवण्यासाठी या प्रकारची कन्सिस्टन्सी पाहिजे आहे आपल्याला। तर हे आपण आता, आणि इथे आपण आप्पे पात्र घेतलेलं आहे, त्याला आपण आधी थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण हे बॅटर एक एक करून टाकून घेणार आहोत। थोडं थोडं बॅटर टाकायचं। तर इथे आपण सगळ्या पॅनमध्ये बॅटर टाकून घेतलेलं आहे। त्यावरती थोडंसं चॉकलेट तुमच्याकडे असेल तर टाकू शकता, नसेल तर स्किप करू शकता। माझ्याकडे इथे थोडंसं चॉकलेट आहे, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये थोडं थोडं वरून चॉकलेट टाकलेलं आहे। तर इथे आपण सगळं चॉकलेट टाकलेलं आहे आणि जर असं मुलांच्या काही आवडीची रेसिपी असेल तर असे छोटे छोटे हात मध्ये मध्ये करतात, असं तुमच्याही सोबत होतं का? तर नक्की कमेंट करून सांगा। तर चला, इथे आपण सगळे चॉकलेट टाकून झालेलं आहे। ह्यावरती जे अजून थोडं थोडं आपल्याला बॅटर टाकायचं आहे, तर इथे असं थोडं थोडं बॅटर आपण सगळ्या ह्याच्यावरती टाकून घेणार आहोत। तर इथे आपलं बॅटर टाकून झालेलं आहे। तर 2 मिनटं, फक्त 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे, आणि ते बी लो गॅसवरती, लो टू मीडियम गॅसवरती 2 ते 3 मिनटं हे फक्त आपण झाकून ठेवलं होतं। तर इथे आपले मिनी लावा केक तयार झालेले आहेत, पण तरीसुद्धा अगदी 5 मिनटं आपण हे झाकून ठेवलेले होते, पण 2 ते 3 मिनटानंतर गॅस बंद करायचा, झाकून फक्त 5 मिनटं ठेवायचे। आता तुम्ही बघू शकता हे अगदी सहज निघतात, त्यामुळे कुठेही चिटकत नाहीत पॅनला किंवा अगदी मस्त निघतात, आणि खूप वरून भाजण्याची आपल्याला ती गरज लागत नाही। खालून जरी फक्त आपण व्यवस्थित भाजून घेतले तरीसुद्धा चालतात। पण हे मिनी लावा केक अगदी सोपी रेसिपी आहे आणि करायला तर फक्त 2 मिनटात हे तयार होतात। तर इथे आपण चक्के पलटी करून घेतलेले आहेत, ते तयार झालेले आहेत छोट्या मुलांच्या आवडीचे मिनी लावा केक। तर आपण हे आता सगळे काढून घेऊया। तुम्ही बघू शकता अगदी मस्त होतात, स्पंजी तर खूप होतात, अगदी हलके फुलके होतात आणि खूप असे मऊ मऊ लागतात आणि मुलांनाही प्रचंड आवडतात। तर तयार झालेले आहेत मुलांच्या आवडीचे मिनी लावा केक। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि तुम्ही माझा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद। तर असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल।